आता आपला नेक्स्ट टास्क आहे, आपण यामध्ये इमेज इन्सर्ट करायचा आहे. तो आपला जो काही डेटा आहे तो आपण डेटा इन्सर्ट करायचा चालू करायचं. ओके, सो सगळ्यात पहिले आपल्याला हेडर इमेज इन्सर्ट करावी लागणार आहे. पहिल्यांदा आपण आपला कोड नोटपॅडमध्ये ओपन करून घेऊया. आय थिंक तो इथं ओपन आहे. ओके, आता फक्त आपल्याला काय करायचं आहे, जो TD इथं आहे, आपण हेडर इमेज जिथं लिहिलेला आहे, म्हणजे हा TD पहिल्यांदा इथं स्टार्ट आहे आणि इथं एंड. ओके, आणि ज्यामध्ये मी हेडर इमेज लिहिलेला आहे. ओके, लाईट दॅट मी थोडंसं नेक्स्ट लाईनला घेतो. सो हा TD इथं स्टार्ट होतो आणि इथं एंड होतो आणि याच्यामध्ये हेडर इमेज आहे. ओके, सो आपल्याला हे हेडर इमेज काढायचं आहे इथनं आणि इथं इमेज टॅग टाकायचा आहे. ओके, जो TD स्टार्ट झाला, जो TD एंड झाला हेडर इमेजचा, त्या ठिकाणी आपल्याला काय टाकायचं आहे, इमेज टॅग टाकायचा आहे. पहिल्यांदा आपण इमेज घेऊया, आपण जो प्रोजेक्ट करणार आहे त्या रिलेटेड, आणि त्यानंतर आपण इन्सर्ट कशी करायची इमेज ते बघूया. सो गेस करा, आपण एखादी हॉस्पिटलची वेबसाईट करतोय किंवा आपण एखादी एज्युकेशनल वेबसाईट करतोय. आपण एज्युकेशनल पहिल्यांदा एज्युकेशनल हेडर इमेज. ओके, एज्युकेशनल हेडर इमेज फॉर किंवा स्कूल हेडर इमेज टाकायचं. ओके, हेडर इमेज हे हा वर्ड तुमच्यामध्ये पाहिजे. यातली कोणतीही इमेज तुम्ही घेतली तरीही चालते. जर तुम्हाला एखादी इमेज मोठी मिळाली लाईक दॅट, तर ही इमेज मोठी आहे, आपली हेडर इमेज आहे. ओके, कधी लक्षात ठेवा, आपली जी हेडर इमेज असते, कोणतीही इमेज आपण रेग्युलर जी डाउनलोड करतो ती अशी स्क्वेअरमध्ये असते. ओके, बट आपल्याला कोणतीही इमेज स्क्वेअरमध्ये चालत नाही आहे. जर हेडर इमेज टाकायची असेल तर ती आपल्याला इमेज अशी पाहिजे. ओके, हॉरिझॉन्टली ती मोठी पाहिजे आणि वर्टिकली थोडीशी ती लो पाहिजे. ओके, जर आपल्याला स्क्वेअर इमेज तुम्ही अशी ॲज अ हेडर इमेज टाकली तर ही इमेज अशी दबली जाते वरून आणि खालून. जो काय मधला कंटेंट आहे तो दाखवण्यासाठी दबली जाते. सो कधीही जर रेग्युलर इमेज तुम्ही घेतली आणि त्याची जर तुम्ही हेडर इमेज तयार करायला गेलात, लाईक आपण इथे एखादी रेग्युलर इमेज घेऊया स्कूलची. ओके, स्कूल इमेजेस. ओके, स्कूल इमेजेस घेऊया आपण. ज्या काही इमेजेस येणार आहेत त्या आपल्या कशा येणार आहेत, स्क्वेअरमध्ये येणार आहेत. ओके, सो आपण थोड्याशा इमेजेस बघूया. मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे ती हेडर इमेजमध्ये कन्वर्ट करायची आहे. पहिल्यांदा आपल्याला तशा रिलेटेड इमेज आहे का बघूया जे आपल्याला घेता येईल. सो इथं तर मला काही तशी रिलेटेड इमेज दिसत नाही आहे. ठीक आहे, नाही आहे. ओके, सो आपण थोडीशी आणखीन कॉलेज इमेजेस सर्च करूया. कॉलेज स्टुडंट इमेजेस. ओके, कॉलेज स्टुडंट इमेजेस आपण सर्च करूया, बघूया आपल्याला भेटतात का. सो इथं आपल्याला खूप सारे इमेजेस मिळालेले आहेत. आपला प्रोजेक्ट आहे कॉलेज रिलेटेड, सो कॉलेजच्या मुलांचे इमेज टाकून चालणार नाहीत आपल्याला. कॉलेजच्या नेमच्या इमेजेस पाहिजेत. ओके, कॉलेज नेम इमेजेस. हेही चालणार नाही आहे. कॉलेज इमेजेस आपण सर्च करूया फक्त. मला फक्त मी का थांबलोय, कारण की मला फक्त सांगायचं आहे की कोणती इमेज तुम्हाला तयार कशी करायची आहे. ओके, गेस करा, ही एखादी इमेज असेल तुमची किंवा ही इमेज असेल. सो आपण ही इमेज घेण्याचा प्रयत्न करूया. सो जर मी ही इमेज घेतली, आपल्याला स्क्वेअर इमेज हवी आहे. ओके, ही स्क्वेअर इमेज आहे आणि ही आपल्याला ॲज अ हेडर इमेज ठेवायची आहे आपल्या. सो पहिल्यांदा ही इमेज राईट क्लिक करून सेव्ह करून घेऊया आपण. ओके, सेव्ह करून घेऊया. सो खाली पहिल्यांदा बघायचं की ती इमेज JPG वगैरे फॉर्मॅटमध्ये सेव्ह होते का. जर वेब EP फाईल वगैरे येत असेल तर ती इमेज आपल्याला काही उपयोगाची नाही आहे. सो ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. इथं बघा, इथं आता सेव्ह ॲज अ फॉर्मॅट काय येते,
वेब EP. सो वेब EP जर इमेज ती सेव्ह होत असेल तर त्याचा काही उपयोग नसतो. आपल्याला इमेज JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये हवी आहे. जर ही इमेज आपल्याला सेव्ह आणखी एकदा करून बघूया आपण, तेच फॉर्मॅट येतो. सो ही इमेज JPG फॉर्मॅटमध्ये नाही. ओके, सो जस्ट क्लोज दॅट ऑल ॲड्स and again try. Okay, no, that image not okay for our. Okay, now do the next image. सध्या तर आपल्याला इमेज सापडत नाही आहे. ओके, सो आपण आपल्याकडची एखादी इमेज घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, सो आपण त्यामध्ये वेळ वाया घालवायला नको. आपल्याकडची एखादी इमेज आपण बघूया जे आपल्याला हेडर इमेज म्हणून टाकता येईल. सो आपण पिक्चरमध्ये जाऊया आणि सेव्ड पिक्चरमध्ये एखादी इमेज आहे का ट्राय करूया तशा प्रकारची. ठीक आहे, सो ही इमेज आपण ॲज अ हेडर इमेज वापरायची असं समजा. ही इमेज तुम्हाला सापडलेली आहे. आता ही इमेज आहे स्क्वेअरमध्ये आपली. ओके, पहिल्यांदा ही कॉपी करून घेऊया आपण. कॉपी आणि आपल्या फोल्डरमध्ये जाऊन ह्याला पेस्ट करूया. ओके, HTML मध्ये इमेजेस फोल्डरमध्ये येऊन हिला पेस्ट करूया. ओके, इथं ऑलरेडी ती इमेज आहे. ओके, आता ही जर इमेज टाकायची असेल आणि ही जर मी इमेज ॲज अ हेडर इमेज टाकत असेल तर ही इमेज अशी चपटी दिसते. सो तुम्ही फोकस करा की मला केवढी इमेज लागणार आहे. सो पहिल्यांदा तुम्ही ती इमेज क्रॉप करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलंही ॲप वापरा इमेज क्रॉपसाठी. ज्यांच्याकडे Windows 7 आहे त्यांनी राईट क्लिक करा. ज्यांच्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, ओके, 2010 2011 त्या सगळ्या ऑफिसला ऑफिस, ओके, मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2010ला ऑप्शन येतो हा पिक्चर मॅनेजरचा. ओके, आता हा पिक्चर मॅनेजरचा ऑप्शन तुम्हाला आलाच पाहिजे अशातली काही गोष्ट नाही आहे. तुम्ही ती इमेज डायरेक्टली जाऊन काय करू शकता, तुमच्या पेंटमधून पण ओपन करू शकता. राईट क्लिक करा त्या इमेजला, ओपन विथ पेंट म्हणा. ओके, पेंट. सो पेंटमध्ये जरी इमेज ती ओपन झाली, ओके, तो आपली इमेज थोडीशी मोठी आहे. सो समजा पेंटमध्ये ही इमेज ओपन झाली आणि ही पेंटमधली इमेज मला हेडर इमेज करायची असेल तर इथे आपल्याला माहिती आहे कट करण्यासाठी आपण ही सिलेक्शन वापरतो. सो जस्ट यूज दॅट सिलेक्शन आणि ही आपल्याला हेडर इमेज करायची. जेवढा ऑब्जेक्ट आहे तेवढाच घ्यायचा, म्हणजे लाईक दॅट. ओके, समजा हा ऑब्जेक्ट एवढाच आहे. सो मला एवढाच ऑब्जेक्ट ॲज अ हेडर इमेज वापरता येईल. याच्यापेक्षा जास्त ऑब्जेक्ट मला ॲज अ हेडर इमेज वापरता येणार नाही. सो बी अवेअर की कोणतीही इमेज असो तुमची ती ॲज अ हेडर इमेज कट करून घ्यायची, ना की सगळी इमेज ॲज अ हेडर इमेज टाकायची. ओके, मी आता सध्या तर पेंट यूज करत नाही आहे, मी पिक्चर मॅनेजर यूज करतो. त्याच्यातून चांगल्या प्रकारे ती कट करता येते. तुम्ही ऑनलाईनही कट करू शकता, क्रॉप करू शकता एखादी इमेज. ओके, नो प्रॉब्लेम. ऑनलाईन क्रॉप इमेज जर तुम्ही ॲप्लिकेशन ऑनलाईन इमेज क्रॉप, ओके, ऑनलाईन पण तुम्ही इमेज क्रॉप करू शकता जी तुमची इमेज असेल. पहिल्यांदा जे काही वेबसाईट येईल, सगळ्या वेबसाईट चालतात, कोणती वेबसाईट ओपन करा. पहिली वेबसाईट ओपन जरी केली, तुमची जी काही इमेज आहे ती इथून सिलेक्ट केली. ओके, आपण इमेज सिलेक्ट करूया. आपली इमेज आहे HTML, देन HTML फोल्डर, इमेजेस आणि आपली कारची इमेज आहे. सो हिअर इज द इमेज, ओपन इट. ओके, ओपन केल्यानंतर इथं क्रॉपचा ऑप्शन तुम्हाला दिसायला चालू झालेला आहे. केवढी इमेज तुम्हाला क्रॉप करून हवी आहे. सो इथून ॲडजस्ट करा, हा क्रॉपिंग एरिया ॲडजस्ट करा तुम्हाला पाहिजे तेवढा. सो मला एवढी इमेज हवी आहे. ओके, प्रत्येक इमेज घेताना प्रत्येक इमेज ही अशा लाईक दॅट क्रॉपिंग करून घ्यायची. कोणी आहे तशी स्क्वेअरमध्ये इमेज घ्यायची नाही फॉर ॲडिंग हेडर फाईल. ओके, हे आता मी क्रॉप एरिया सिलेक्ट केलेला आहे. जस्ट क्लिक ऑन अ क्रॉप इमेज. तुम्ही कुठलाही क्रॉपिंगचे ऑनलाईन वेबसाईट वापरा किंवा तुमच्याकडे टूल असेल तर त्याने जरी केलं तरी चालेल. आता माझी इमेज क्रॉप झालेली आहे. मी काय करून घेतो, डाउनलोड करून घेतो. आता जी डाउनलोड केलेली इमेज आहे ती जर मी इमेज ओपन केली तर बघा ती हॉरिझॉन्टल झालेली आहे, व्हर्टिकल थोडीशी लो झालेली आहे. ओके, सो अशा प्रकारची आपल्याला हेडर इमेज पाहिजे ज्या पट्टीमध्ये असते. आता ही इमेज माझ्या
प्रोजेक्टसाठी वेल झालेले. सो मी काय करतो, ही इमेज पहिल्यांदा मी कॉपी करून घेतो. सो डाउनलोड, कट करूया ही इमेज आणि ही इमेज आपण कुठे घेऊया, आपल्या इमेजेस फोल्डरला आणून टाकूया. इथे टाकूया ही इमेज. ओके, इथे टाकली इमेज आपली आलेली. ओके, जी काय हॉरिझॉन्टल आपण क्रॉप करून घेतलेली आहे ती. याला काय तर नाव देऊया. ओके, आपण ह्याला नाव देऊया हेडर. इज इट अंडरस्टँड काय केलेलं आहे मी ते? येस. ओके, फक्त आता सध्या आपण इमेज क्रॉप करून घेतली आहे. फक्त सांगण्याचा हेतू एकच की जो इमेज लागणार आहे ती क्रॉप करून घ्या. गेस मला ही इमेज लागत असेल. ओके, जेलीफिशची. राईट क्लिक करा, ओपन विथ एखादा पिक्चर मॅनेजर ओपन करा आणि याच्यातून स्क्वेअर न घेता एडिट पिक्चर म्हणा, क्रॉप म्हणा आणि आपल्याला जेवढी क्रॉपिंगला इमेज लागणार आहे, लाईक ऑब्जेक्ट तेवढा घ्यायचा. लाईक दॅट मी तेवढाच ऑब्जेक्ट घेतला, ह्याला पर्याय नाही आहे. ओके, हे सेम आपल्याला जेव्हा स्लाईड शोच्या इमेज असतात, आपल्या स्लाईड शोच्या इमेज आपल्याला अशाच प्रकारे घ्याव्या लागतात. हेडरची इमेज आणि स्लाईड शोची इमेज दोन्ही इमेज आपल्याला अशा प्रकारेच कट करून घ्याव्या लागतात, ज्याचा वरचा पार्ट आपल्याला खालचा पार्ट कट करायचा असतो. फक्त मधला ऑब्जेक्ट आपण शो करायचा असतो. बघा इथं शो झालेला आहे मधला ऑब्जेक्ट. नाव सेव्ह इट. बघा ही इमेज आपली आता हॉरिझॉन्टल सेव्ह झालेली आहे. सो ही पण हेडर इमेज झाली आहे आणि इथं आपण टाकलेली ही पण हेडर इमेज झाली. ओके, आपण दोन्ही इमेज टाकून बघूया. आता माझ्याकडे हेडर इमेज आलेले आहेत. आता मला काय करायचं आहे, फक्त माझ्या कोडिंगमध्ये जायचं आहे आणि कोडिंगमध्ये जिथं मी हेडर इमेज टाकलेले आहे, जो टी डी आहे माझा हेडर इमेजचा, त्या टी डीच्या आतमध्ये इमेज टॅग यूज करायचा आहे. ओके, सिम्पल इमेज टॅग img src इज इक्वल टू. ओके, इमेजेस फोल्डरच्या आतमध्ये माझी इमेज आहे. सो मी इमेजेस लिहिलं, हेडर लिहिलं, त्याचा जो काय फॉर्मॅट आहे JPG आहे ते लिहिलं. त्यानंतर त्याला ALT दिलं, म्हणजेच अल्टरनेट नेम दिलं. त्याला मी नाव दिलं कार. आता याला हेड हाईट आणि विड्थ देताना हे खूप सिम्पल होतं. ज्यावेळी तुम्ही एक फॉर्मेशन तयार करता, हाईट आणि विड्थ तुमची तयार आहे TDला. ओके, तुम्ही म्हणाल की सर हाईट आणि विड्थ TDला दिली तर इमेजला हाईट आणि विड्थ द्यायची काय गरज आहे? जर इमेज छोटी असेल किंवा इमेज मोठी असेल तर ती एक्सपांड करते TD सोडून. सो इथून पुढे लक्षात ठेवा, जी हाईट आणि विड्थ तुम्ही TDला दिलेली आहे ती आहे तशी हाईट विड्थ प्रत्येक वेळी कॉपी करायची आणि कोणतीही तुम्ही इमेज टाकली तर त्या इमेजला तीच हाईट विड्थ काय करायची, द्यायची, जी तुम्ही TDला त्या दिलेली आहे. ओके, सो TDला माझी 150 पिक्सेल हाईट आहे, विड्थ 900 पिक्सेल आहे. सो मी नवीन जी इमेज इन्सर्ट केली आहे त्या इमेजलाही हाईट 150 पिक्सेल आहे आणि विड्थ 900 पिक्सेल आहे. इज इट अंडरस्टँड? येस. येस. जस्ट सेव्ह इट. याने बघा काय होतं बेनिफिट, तुमची जी काही इमेज असते ती बाहेर जात नाही. बघा TDमध्ये बरोबर तुमची बाउंड झाली इमेज, तुमच्या हेडर इमेजला बरोबर ती अटॅच झाली आहे. ओके, आता आपण ॲक्च्युअल आपल्या वेबसाईटवर काम करतो आहे. सो आपल्या जर ॲक्च्युअल वेबसाईटवर काम करत असेल तर ऑब्वियसली आपल्याला हा ऑरेंज कलर 101% आपल्या वेबसाईटसाठी मॅनेज होत नाही किंवा तो व्यवस्थित दिसत नाही आहे. सो सगळ्यात पहिला आपल्या वेबसाईटचा थीम कलर चूज करायचा, जो माझ्या सगळ्या वेबसाईटच्या पेजेसच्या बॅकग्राऊंडला दिसेल. ओके, मी काय सांगितलं, जसं प्रत्येक वेबसाईटला त्याचा थीम कलर असतो. लाईक जर ही वेबसाईट ओपन केली, काही वेबसाईटला व्हाईट पण असतो. ओके, ह्या वेबसाईटला जर ओपन केली तर इथे बघा थोडासा ब्राऊन कलर मी टाकलेला आहे. ओके, शॅडो दिसतात आणि मागे जो थोडासा व्हाईट मिक्स्ड कलर आहे. सो प्रत्येक वेबसाईटला त्याची काय असते, एक बॅकग्राऊंड कलर असतो. समजा मी आणखीन एखादी वेबसाईट ओपन केली, सो या वेबसाईटलाही एखादा बॅकग्राऊंड कलर असेल किंवा व्हाईट असेल. सी, यालाही टोटली ब्राऊन कलर आहे. ओके, यालाही एक वेगळा कलर आहे. सो पहिल्यांदा आपण कलर चूज करूया जो आपल्या वेबसाईटच्या बॅकग्राऊंडला दिसेल. आता सध्या आपल्या वेबसाईटच्या बॅकग्राऊंडला कलर कोणता दिसतोय, ऑरेंज. दॅट नॉट सुटेड. सो मी परत जाणार आहे HTML कलर कोडमध्ये. कलर कोड, की कुठलाही कलर कोडची वेबसाईट ओपन करा, हे आपण ऑलरेडी वापरलेले आहेत.
सो HTMLच्या कलर कोडला गेल्यानंतर आपण आपल्या वेबसाईटचा आता फॉर्मॅट ठरवूया की आपली वेबसाईट कोणती आहे आणि त्याला कोणता कलर मॅच होईल. ओके, सो मी माझ्या वेबसाईटसाठी यातला एखादा कलर चूज करतो. सो ओके, आय विल which shade is good for our website. It's very dull. Okay, I will choose that. Okay, ऑलरेडी आपण ही व्ह्यूज केलेली बघितली आहे तुम्ही वेबसाईटला. सो सिलेक्ट दॅट. ओके, सो ही शेड जी आहे ही माझ्या वेबसाईटच्या बॅकग्राऊंडला असेल. चेक करून बघा ही शेड ठीक आहे का, ही शेड ठीक आहे. ओके, जेवढी सॉफ्ट शेड असेल तेवढी घ्या. आता ही डार्क होती सो मी सॉफ्ट घेतली. याच्यापेक्षा सॉफ्ट हवी असेल तरी इथं आहे. ओके, तुम्हाला जी शेड हवी आहे ती शेड तुम्ही वापरू शकता. सो मी ही जी सॉफ्ट आहे ती शेड मी इथून पिक करतो. ओके, कॉपी करा आणि पहिल्यांदा जाऊन आपल्या टेबलचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करा. सो इथं आहे आपल्या टेबलच्या बॅकग्राऊंडचा कलर, तुम्ही इथे जाऊन चेंज करा. जस्ट सेव्ह इट. कमिंग हिअर अँड नाव रिफ्रेश इट. बघा आपल्या वेबसाईटचा टोटली कलर चेंज झालेला आहे. थोडासा बॅकग्राऊंडला कलर आपल्याला हवा तसा आलेला आहे. की तुम्ही एक थीम ठेवा तुमच्या कलरची कोणती असेल ती. आता आपण हेडर इमेज टाकलेली आहे. आता आपल्याला काय करायचे आहे, मेनू बार करायचं आहे. आता मेनू बार ॲक्च्युअली तयार करण्यासाठी तुम्हाला अजून शिकवलेलाच नाही आहे मेनू बार. मी अजून ऑर्डर्ड लिस्ट, अनऑर्डर्ड लिस्ट, डेफिनेशन लिस्ट हे 3 टाईप आहेत. ओके, आणि ह्या 3 टाईपला अनऑर्डर्ड किंवा ऑर्डर्ड लिस्टला परत तुम्हाला CSS जॉईन करावे लागते. आणि CSS शिकल्याशिवाय तुम्हाला मेनू बार ॲक्च्युअलमध्ये टाकता येत नाही. लाईक दॅट जो काय ड्रॉपचा मेनू बार असतो, हा जो मेनू बार आहे अशा प्रकारचे मेनू बार तुम्ही CSS शिकल्याशिवाय तुम्हाला टाकता येत नाहीत. हे जस्ट कॉपी पेस्ट करावे लागतात वेबसाईटवरून आणि टाकावे लागतात. ओके, असे टाकता येत नाहीत. सध्या आपण काय करूया, मेनू बार आपण शिकलेलो नाही आहे. सो आपण इथं मेनू आपण शिकलो आहे. ओके, आपण लिंक टॅग शिकलेलो आहे, अँकर टॅग शिकलेलो आहे. सो आपण सध्या अँकर टॅगचा यूज करूया तिथं मेनू प्लेस करण्यासाठी. ओके, आपण अँकर टॅग असे शिकलेलो आहोत. हे बघा, हे अँकर टॅग शिकलेलो आहे आपण. ओके, सो आहे असं जरी पेज तुम्ही कॉपी केलं इथून तरी चालेल. हा आहे असा कोड. आपण कोड कॉपी करायला नको, आपण कोड टाईप करूया. ओके, सो आपण तिथं अँकर टॅग टाकूया मेनू बारच्या इथे. सो परत आपल्या कोडला जा. ओके, मेनू बारचा कोड ओपन करा. इथं आहे मेनू बारचा कोड. सो इथं आपल्याला अँकर टॅग टाकायचे. ओके, पहिल्यांदा आपण मेनू घेऊया होम. होमला जर मला लिंक द्यायची असेल तर सध्या मी ए टॅग घेतो इकडे आणि इकडे माझा कुठला टॅग क्लोज झाला पाहिजे, ए टॅग क्लोज झाला पाहिजे. ओके, जर ह्याला लिंक द्यायची असेल की त्यावर क्लिक केल्यानंतर कोणतं पेज ओपन झालं पाहिजे किंवा PDF ओपन झाली पाहिजे, त्यासाठी कोणता ॲट्रिब्यूट यूज केला जातो ए टॅगचा? राईट. सो HREF. ओके, href हा ॲट्रिब्यूट यूज केला जातो. हे बघा, जर तुम्हाला तुमच्या पेजचं नाव माहीत नसेल की मला यावर क्लिक केल्यानंतर कोणतं पेज माझं ओपन करायचं आहे, हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही hrefला हॅश साईन द्यायचं. जर तुम्हाला अजून ठरलं नसेल की बाबा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर कोणतं पेज मी घेऊ शकतो, सो दॅट कंडिशन यूज अ सिम्पल हॅश. ओके, तुम्ही सिम्पल काय इंडिकेट करायचं आहे, हॅश इंडिकेट करायचं आहे, ज्यानं काय केलं जाईल तुम्हाला तिथं लिंक तयार केली जाईल. तुम्ही परत काय करू शकता, त्याला तुमचा जो काय ठरेल कोणतं पेज द्यायचं आहे ते हॅश काढून तिथं देऊ शकता. ओके, आता मी मेनू बार तयार करायला लागलो आहे. मेनू बारमध्ये मी सिम्पल अँकर टॅग यूज करायला लागलो कारण की आपण अजून मेनू बार शिकलेलो नाही आहे. सो सेव्ह करूया, बघूया पहिल्यांदा होम लिंक आली आहे का. बघा इथं होम आलेलं आहे आपलं. ओके, तुम्हाला वाटत असेल की हे छोटं दिसतंय, थोडंसं बोल्ड केलं पाहिजे, तर मला कोणता टॅग वापरावा लागेल? येस, बी टॅग. ओके, सो मी इथं बी टॅग घेतलेला आहे. सेव्ह करूया, आणखी एकदा रन करून बघूया. बघा इथं होम माझं कसं झालेलं आहे, बोल्ड झालेलं आहे. ओके,
आता इथून जर तुम्हाला वाटत असेल की यार मध्ये सेंटरला आले पाहिजेत, इथं आले पाहिजेत, जे काय फॉर्मेशन्स आहेत ते इथं आले पाहिजेत. सो मला ह्या टी डीला कुठलं ॲट्रिब्यूट दिला पाहिजे जर मला मेनू सेंटरला आणायचे असतील तर? अलाइन. राईट. सो या टी डी जो आहे हा मेनू बारचा टी डी, ह्या मेनू बारच्या टी डीला जिथं स्टार्टिंग टी डी आहे, जिथं हाईट आणि विड्थ दिलेलं आहे, तिथंच तुम्ही काय द्या, अलाइन इज इक्वल टू सेंटर. ओके, अलाइन इज इक्वल टू सेंटर. बघा आपलं येत आहे का? बघा माझी होम जो आहे तो सेंटरला आलेला आहे. आता मला हा एकच मेनू टाकायचा आहे का नाही आहे, मला अबाउटच टाकायचा आहे, कॉन्टॅक्टच टाकायचं आहे. आपण त्याचे पेजेस नंतर तयार करणार आहोत, आत्ता आपण फक्त टाकून ठेवूया. ओके, सो होम नंतर थोडासा मला स्पेस द्यायचा आहे. ओके, होम नंतर थोडासा स्पेस द्यायचा. स्पेस देण्यासाठी काय वापरलं जातं? राईट. सो आपल्याला आता वापरायचं आहे अँड NBSP कोलन, अँड NBSP कोलन. ओके, थोडासा जास्त स्पेस देऊया. कॉपी. ओके, 2चा स्पेस दिलेला आहे मी. आता 2चा स्पेस दिल्यानंतर मला आणखीन एक मेनू लिहायचा आहे. सो मी आहे असं कॉपी करतो आणि नेक्स्ट लाईनला पेस्ट करतो. मला किती मेनू लिहायचे आहेत? अजून 5 मेनू घेऊया आपण. ओके, हा होमसाठी झाला. आणि कधीही लक्षात ठेवा, कधीही पहिल्यांदा असं फॉर्मेशन तयार करून घ्यायचं. म्हणजे मला बोल्ड करायचं आहे, मला इटॅलिक करायचं आहे, मला सेंटरला आणायचं आहे. आणि जर ते फॉर्मेशन तयार झालं तर नुसतं ते फॉर्मेशन कॉपी करायचं, खाली पेस्ट करायचं, कॉपी करायचं, पेस्ट करायचं. ओके, जर तुम्ही प्रत्येक वेळी टाईप करत बसला तर अवघड आहे. एक फॉर्मेशन तयार झालं, सेम सगळ्यांना द्यायचं असेल तर कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करत चला. ओके, आपण सेकंड देऊया इथे डिपार्टमेंट. ओके, नेक्स्ट we use a contact us, my user about us, and here user feedback. ओके, सो मी 5 मेनू दिलेले आहेत. सेव्ह करा आणि रिफ्रेश करा. माझे 5 मेनू इथं दिसायला चालू झालेत सेंटरला. ओके, थोडं तुम्हाला वाटत असेल की त्याची थोडीशी आणखीन साईज वाढावी, थोडासा मध्ये गॅप हवा आहे. सो परत या आणि हा जो स्पेस दिलेला आहे आपण एक एक पेस्ट करा. इथे एक, इथे एक, इथे एक आणि इथे एक. ओके, स्पेस दिलेला आहे. नाव सेव्ह करून रिफ्रेश करा. थोडासा आणखीन स्पेस पडलेला आहे. आपले मेनू व्यवस्थित सेटल झालेले आहेत. येस, इझी टू अंडरस्टँड? ओके, येस, समजते सगळ्यांना व्यवस्थित. जर तुम्हाला वाटत असेल की ह्याच्या मागे म्हणजे हा थीम ठीक आहे सर, पण जो मेनू बार आहे त्याच्या मागे थोडासा या कलरमध्ये ब्लॅक शेड हवा आहे. ओके, हा टी डी फक्त थोडासा असं ब्लॅक शेड असेल तर चांगला दिसेल. आहे तसे कलर कोड ओपन करा. आपण जो शेड दिलेला आहे, हा शेड कुठला आहे? ओके, आय थिंक हाच आहे. बघूया, चेक करूया, क्रॉस चेक करूया. व्हॅल्यू काय आहे त्याची? E8F6. ओके, दॅट शेड. ओके, सो तुम्हाला वाटते की याच्यामध्ये थोडासा ब्लॅक शेड हवा आहे, थोडासा डार्क शेड मला फक्त मेनू बारसाठी द्यायचा आहे, थोडासा डार्क शेड. सो तुम्हाला जो डार्क शेड यातला हवा आहे मेनू बारसाठी तो इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके, लाईक दॅट. तो तुम्हाला जो वाटतो थोडासा डार्क शेड त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करा आणि मेनू बारला अटॅच करा. ओके, देऊन बघा, चांगलं दिसतं असेल तर ठेवूया, नसेल तर आपण काढूया. कॉपी करूया. ज्या टी डीला मला कलर द्यायचा आहे, मला आता मेनू बारला कलर द्यायचा आहे. सो या टी डीला कलर द्यायचा असेल तर या टी डीमध्ये ओके इथं अलाइन सेंटर वापरले, तसाच या टी डीलाच आपण कोणता ॲट्रिब्यूट वापरायचा आहे? बीजी कलर. असा नाही आहे की तो फक्त टेबलसाठीच क्रिएट केला गेलेला आहे. बीजी कलर अलाइन हे कुठेही चालणारे ॲट्रिब्यूट आहे, ज्याला द्यायचं आहे तिथं द्या अँड यूज इट. ओके, आपण बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे. नाव सिम्पली कमिंग इन अवर होम पेज अँड रिफ्रेश इट. बघा, थोडासा आपल्याला डिफरन्शिएट वाटतो बाकीपेक्षा आणि दिसायला इथे बेटर दिसते. ओके, वेबसाईट क्रिएट अशाच केल्या जातात. येस, अंडरस्टँड दॅट? इथं समजले सगळ्यांना?
Yes. ओके. नाव स्लाइड शो अजून आपण बघितलेला नाही आहे. स्लाइड शो आपण ब्लँक ठेवणार आहोत. ओके. ज्यावेळी आपण स्लाइड शो शिकेन त्यावेळी आपण ह्याला स्लाइड शो म्हणून टाकूया. आपण मार्क्यू शिकलेलो आहोत. आपण मार्क्यू टाकूया. आपण हेडर इमेज टाकली आहे. आपण वेबसाईटमध्ये आपले मेनूज टाकले. मेनूज म्हणजे आपण अँकर टॅग शिकलेलो आहोत. फक्त अँकर टॅग टाकलेला आहे. नाव आपण मार्क्यू टाकूया. ओके. सो मार्क्यू मला काय टाकायचं आहे. सो मार्क्यूच्या टी डीमध्ये पहिल्यांदा जाऊया आपण. इथं आहे मार्क्यूचा टी डी. ओके. सो कमिंग हिअर आणि या टी डीमध्ये पहिल्यांदा नोटीस असं आपण इंडिकेट करूया. नोटीस. ओके. या नोटीसला थोडंसं बोल्ड करून घेऊया आपण. बी टॅग क्लोज अँड हिअर ओपन अ बी टॅग. पहिल्यांदा हे मला दिसलं पाहिजे आणि ह्याच्या पुढं मार्क्यू माझा काय झाला पाहिजे, शो झाला पाहिजे. ओके. सो मी पहिल्यांदा एक फक्त हेडिंग दिलं आहे टी डीच्या आतमध्ये मार्क्यूच्या. बघूया पहिल्यांदा ते हेडिंग दिसतंय का. ओके. इथं मला हेडिंग दिसायला चालू झालं आहे. तुम्हाला वाटत असेल नाही सर हाच कलर इथं मार्क्यूला देऊया छान दिसेल. नो प्रॉब्लेम. तुम्ही आहे हाच बॅकग्राऊंड कलर या टी डीला कॉपी पेस्ट करू शकताय. नो प्रॉब्लेम. ओके. सो मला तोच कलर द्यायचा असेल तर मी काय करणार आहे, वर येणार आहे. हा बीजी कलर इथून कॉपी करणार आहे. मार्क्यूच्या टी डीमध्ये येणार आहे. मार्क्यूच्या टी डीमध्ये आणि इथे हा कलर पेस्ट करणार आहे. सो आता मार्क्यूच्या टी डीलाही तोच कलर माझा काय झाला, अटॅच झाला. सी. ओके. नाव इथे नोटीस माझं कायमस्वरूपी असंच दिसेल. मला फक्त काय करायचं आहे, इथं नोटीस माझी मार्क्यू झाली पाहिजे. राईट. सो नोटीस नंतर आपण मार्क्यू टॅग यूज करायचा आहे. ओके. सो नोटीस झाल्यानंतर इथून आपण मार्क्यू टॅग लिहायला चालू करणार आहे. लाईक अ मार्क्यू. ओके. सो इथं आपण लिहूया टुमॉरो इज हॉलिडे फॉर स्कूल. ओके. मी सिंपल मार्क्यू लिहिलेला आहे. आपण आता मार्क्यू काय करूया, एंड करूया. हे कधी लिहिलेलं आहे, नोटीस नंतर. ओके. कारण की नोटीस मला आहे तसं डिफॉल्ट दिसलं पाहिजे आणि त्याच्यानंतर माझा मार्क्यू स्क्रोल झाला पाहिजे. म्हणून नोटीस नंतर माझा मार्क्यू चालू केलेला आहे. सेव्ह करा अँड जस्ट रिफ्रेश इट. सी. टुमॉरो इज हॉलिडे फॉर स्कूल. तुम्हाला वाटत असेल की मला हा जो टुमॉरो इज हॉलिडे फॉर स्कूल जो आहे हा थोडासा बोल्ड हवा आहे. नोटीस माझं वर गेलेलं आहे. ओके. यासाठी आपल्याला CSS शिकणं गरजेचं आहे. आणि CSSमध्ये काय करावं लागेल, मला त्याला मार्जिन द्यावं लागेल. आता सध्या मी नोटिसेस काढतो कारण की आपलं नोटिसेसमुळे याचं थोडंसं अलाइनिंग हाला लागलं आहे. ओके. हे आपण CSS शिकल्यानंतर हे स्टिक करायला शिकूया आणि नोटिसेस त्यामध्ये ॲड करूया. नो प्रॉब्लेम. ओके. आता सध्या तर मी नोटीस काढतो इथून. फक्त आपण मार्क्यू शो करूया. ओके. त्याला मार्जिन द्यावं लागेल. आता सध्या असाच माझा मार्क्यू काय होतोय, स्क्रोल व्हायला चालू होतो. ओके. टुमॉरो इज हॉलिडे फॉर स्कूल. आता हे थोडंसं बोल्ड करूया ज्याने की दिसायला ते व्यवस्थित दिसेल. ओके. सो बोल्ड करायचं असेल तर मार्क्यूच्या आतमध्ये मला कोणता टॅग वापरला पाहिजे, बी. ओके. सो बी टॅग मी मार्क्यूच्या आतमध्ये वापरला आहे. सेव्ह करूया अँड रिफ्रेश करूया. बघा माझा मार्क्यू चालायला सुरुवात झाली. समजते काय चाललेलं आहे ते. येस. ओके. आता मला काय करायचं आहे, मी जसं इथं न्यू इमेज ब्लिंक टाकली आहे प्रत्येक मार्क्यू समोर, लाईक दॅट. इथं पण आपली ब्लिंक होती, तशी मला ही ब्लिंक इमेज दिसली पाहिजे मार्क्यू नंतर. ओके. माझी रिक्वायरमेंट आहे की माझ्या मार्क्यू नंतर अशी ब्लिंक इमेज दिसली पाहिजे. आपल्याकडे ऑलरेडी एक न्यूची GIF इमेज आहे, आपण घेतलेली आहे इमेजेसमध्ये. बघूया आहे का. हिअर इज दॅट. ओके. सो ही इमेज आपल्याकडे ऑलरेडी ब्लिंक होतेली आहे. आता ह्या इमेजमध्ये प्रॉब्लेम काय आहे, जर ही इमेज आपण ओपन करून बघूया की ह्या इमेजला जो बॅकग्राऊंडला व्हाईट कलर असेल. ओके. जरा ओपन करून बघूया. बघा ह्या इमेजला बॅकग्राऊंडला व्हाईट कलर आहे. ओके. जर व्हाईट कलर असेल बॅकग्राऊंडला तर प्रॉब्लेम काय होणार आहे, आपल्या वेबसाईटचा कलर आपण कोणता दिलेला आहे बॅकग्राऊंडला, हा. ओके. सो व्हाईट कलर जर ठेवला असेल तुम्ही मागे तर तो व्हाईट कलर त्या न्यू बरोबर ब्लिंक होणार.
हे दिसताना कसं दिसणार आहे तुम्हाला? व्यवस्थित दिसणार नाही. मला फक्त GIF इमेज पाहिजे न्यूची, ती पण PNG मध्ये पाहिजे. कारण की PNG जर असेल तर काय होणार आहे, आपली इमेज ब्लिंक होतानाही त्याचा बॅकग्राऊंडचा कलर दिसणार आहे. PNGने काय होतं, बॅकग्राऊंडचा कलर ब्लँक दिसतो, बरोबर ना, PNG इमेजमध्ये. आणि GIF मध्ये ब्लिंक होतो. आपण सर्च करूया पहिल्यांदा की न्यू वर्ड GIF इमेज विथ PNG इमेज. ओके, मला GIF पण पाहिजे आणि ती PNG इमेज पण पाहिजे, ज्याने की त्याचा बॅकग्राऊंड नल पाहिजे. सो इमेज तशा पण इथं अवेलेबल आहेत, ज्या तुमच्या PNG पण असतील आणि GIF पण असतील. ओके, थोडंसं इमेजमध्ये जाऊन बघूया की त्या पहिल्यांदा ब्लिंक होत आहेत का, नुसती GIF पासून चालणार नाही. सो बघूया, इथे सगळ्या इमेजेस ज्या दिसत आहेत मला, या टोटली GIF फक्त दिसतात. येस, दॅट इमेज इज अ PNG इमेज. PNG कशाने ओळखायची? जे मागे बॉक्स दिसत आहेत, अशी जर बॉक्स असतील तर समजायचं ही इमेज काय आहे, PNG आहे. आणि हे ज्यावरती ही काय व्हायला लागल्या, ब्लिंक व्हायला लागल्या, त्यावरती समजायचं की ही GIF इमेज आहे. ओके, सो ही इमेज आपण घेऊ शकतो आपल्या आता जे आपण फॉर्मेशन करणार आहे त्यासाठी. आपण थोडीशी ही सेव्ह करून ठेवूया. ओके, राईट क्लिक करूया. ओके, पण मी तुम्हाला बोललेलो आहोत की आपण GIF इमेज जे आहे ते डायरेक्टली सेव्ह करू शकत नाही. ओके, सॉरी, PNG इमेज. जर आपण ही PNG इमेज डायरेक्टली राईट क्लिक करून सेव्ह केली, ओके, बघूया, आपण सेव्ह करून बघूया. GIF इमेज आहे, कदाचित होऊन जाईल. सो पहिल्यांदा आपण H-ड्राईव्हमध्ये जाऊया, देन ओपन HTML, देन ओपन अँड हिअर सेव्ह दॅट इमेज. ओके, सो इमेज सेव्ह केली आहे. इथे येऊन आपण आपली इमेज काय करूया, रन करून बघूया. ओके, आपली इमेज आली आहे, सगळं बरोबर आहे, पण इथे टेक्स्ट स्टुडिओ आले परत. ओके, टेक्स्ट स्टुडिओ आलेलं आहे. सो आपण त्याला पर्याय बघूया, काय एखादा आहे का, आणखी दुसरी एखादी इमेज आहे का, GIF पण असेल आणि PNG पण असेल. नाव ट्रान्सपरंट न्यू GIF इमेज, नाव ओपन दॅट. ओके, ओपन करून बघूया. हे आपल्याला ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. इथे एक ट्रान्सपरंट दिसते. ट्रान्सपरंट इमेज कशावर ओळखायची? जर मागे ब्लॉक दिसत असतील तर ती ट्रान्सपरंट इमेज आहे, म्हणजेच PNG इमेज आहे. ओके, अशा प्रकारचेच इमेज आपल्याला लागणार आहेत. सो ही GIF नाही आहे, कारण की GIF जर होत असती तर ती ब्लिंक झाली असती. ओके, थोडासा आपण नवीन आणखीन सर्च करूया. इथे एक आहे तशा प्रकारची इमेज. ओके, बट ही इमेज काय होत नाही आहे, ब्लिंक होत नाही आहे. ओके, थोडासा सर्च करावा लागणार आहे आपल्याला, बघूया. नाव हिअर. ओके, ही पण इमेज ट्रान्सपरंट नाही आहे. सो याचा बॅकग्राऊंड नाही आहे. सो आपण आणखीन एक मी ह्याला सोल्युशन करतो, ते सोल्युशन करून बघूया आपण. माझ्याकडे ऑलरेडी एक न्यूची इमेज आहे. ओके, माझ्याकडे ही न्यूची इमेज आहे. ही इमेज आपली कशी होती आहे, आपली वर्किंगमध्ये येते, न्यू ब्लँक होत आहे. आपण याच इमेजचा बॅकग्राऊंड काय करूया, रिमूव्ह करूया. हे खूपदा लागतं पण तुम्हाला, हे मी नंतर सांगणार होतो, पण आता सांगायची वेळ आली म्हणून सांगूया. बट ते अप्लाय होते का बघूया GIF इमेजवर. सो तुम्हाला एक वेबसाईटचं नाव सांगतो. दॅट वेबसाईट नेम इज remove.bg. ओके, remove.bg या वेबसाईटला नाव आहे. या वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे, remove.bg. आणि या वेबसाईटवर जी तुम्ही इमेज द्याल त्या इमेजचं फक्त ऑब्जेक्ट तुम्हाला PNG मध्ये करून दिला जातो आणि बॅकग्राऊंडला जे काय असेल ते रिमूव्ह केलं जातं. ओके, फक्त लाईक दॅट इथं केलं आहे बघा. ओके, जे काय बॅकग्राऊंड असेल ते रिमूव्ह केलं जातं. आणखी एकदा दाखवतो तुम्हाला. बघायचं, बॅकग्राऊंड जे आहे हे रिमूव्ह केलं जातं आणि फक्त इमेज अशी तुम्हाला PNG करून दिली जाते. ओके, सो आपण आपलं जी न्यूची इमेज आहे ती अपलोड करून बघूया इथं, की तो त्याची बॅकग्राऊंड काय करतोय का, रिमूव्ह करतोय का.
सो इथं न्यूची इमेज येतच नाही आहे. सो इथं फॉर्मॅट देत नाही तो कस्टम फाइल्स ऑल फाइल्स. ओके, सो न्यू इथून आपण सिलेक्ट करून बघूया. डाउनलोड इमेज नाही, हे GIF इमेजला चालणार नाही आहे. ओके, सो आपल्याला अशी इमेज उडकणंच गरजेचं आहे ज्यामध्ये ती GIF पण असेल आणि न्यू ब्लिंक होत्याला पण असेल. आपल्याकडे ऑलरेडी ह्या इमेज आहेत. ह्या इमेजमध्ये इतका काही फरक वाटत नाही आहे, हे बघा. ओके, कारण की हाही बॅकग्राऊंड कलर आहे, त्याच्यामध्ये हे न्यू ब्लिंक होत्याला आहे. सो अशा इमेज आपल्याला असल्या तर चालतील. ओके, जर एखाद्या वेबसाईटवर तुम्हाला तशा इमेज सापडत असतील, लाईक मी शिवाजी युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन करतो. शिवाजी युनिव्हर्सिटी. तर शिवाजी युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर एखादी न्यूची ब्लिंक होत असणारी इमेज असेल तर ती आपल्याला डाउनलोड करता येते. बघूया आहे का तशी. ह्या वेबसाईटवर खूप इमेजेस असले असतात. बघा इथं आहे बघा ही न्यू. ओके, ही जरी इमेज तुम्हाला घ्यायची असेल तर ह्या इमेजवर राईट क्लिक करा आणि सेव्ह इमेज ॲज म्हणा. ओके, जी इमेज न्यूची घ्यायची आहे राईट क्लिक करा त्या इमेजवर न्यूच्या आणि सेव्ह इमेज ॲज म्हणा. ती जे न्यू होत्याला आहे ते सेव्ह होऊन जाईल तुमच्या इथे. इथं बघा सेव्ह. सो ती इमेज तुमच्या इमेजेसमध्ये आली असेल. इथं बघा आलेली आहे. ओके, लाईक करा. सो ही इमेज आपण टाकू शकतो. ओके, सो आपण हीच टाकूया. ओके, आपण लाईव्ह वेबसाईटमधली इमेज घेतलेली टाकूया, नो प्रॉब्लेम. ओके, सो आपण त्या इमेजला नाव काय देऊया, न्यू नाव देऊया, न्यू 1 देऊया. म्हणजे ऑलरेडी आपल्याला न्यू नावाची इमेज आहे. सो आपण न्यू 1 नाव देऊया. आता ही न्यू 1 नावाची इमेज मला मार्क्यू नंतर टाकायची आहे. ओके, सो मी परत माझ्या कोडमध्ये जातोय, मार्क्यूचा कोड ओपन करतोय. इथे माझा मार्क्यूचा कोड संपलेला आहे. काही करायचं नाही. मार्क्यू नंतर, ओके, मार्क्यू नंतर एक इमेज टॅग घ्यायचा आहे. IMG SRC इज इक्वल टू इमेजेस स्लॅश न्यू 1 डॉट GIF इमेज आहे ती GIF. ओके, ह्याला अल्टरनेट नेम द्या किंवा न द्या. मी सध्या तशीच टाकली आहे. ओके, काही फरक पडत नाही. मी अल्टरनेट विदाउट डेटा टाकली आहे. बघे रन होते का. गोइंग टू अवर होम अँड जस्ट रिफ्रेश इट. ओके, आपली इमेज इथं आली आहे. ओके, आपल्याला मार्क्यूच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण की मार्क्यू नंतर टाकली आपण. दॅट्स द मिस्टेक. सो आपल्याला मार्क्यूच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण की याबरोबर ती स्क्रोल झाली पाहिजे. ओके, सो ही इमेज आपण मार्क्यू नंतर टाकून चालणार नाही आहे. इमेज आपण मार्क्यूच्या आतमध्ये टेक्स्ट झाल्यानंतर, कारण की मार्क्यू बरोबर ती स्क्रोल झाली पाहिजे ना, बरोबर ना. सो टेक्स्ट आपण जे लिहिलेलं आहे त्या टेक्स्ट नंतर आपली इमेज टॅग टाकायचा. मार्क्यूमध्ये इमेज टॅग चालतो का. येस, डेफिनेटली, नो प्रॉब्लेम. समजले काय चाललंय ते. ओके, सो जस्ट सेव्ह इट अँड रिफ्रेश इट. बघा ती इमेज आपली मार्क्यू बरोबर स्क्रोल होतच येईल आता न्यूची. ओके, बघा स्क्रोल व्हायला चालू झाली. लाईक दॅट. जर तुम्हाला आपल्या ह्या कॉलेजच्या वेबसाईटची इमेज टाकायची असेल तर राईट क्लिक करा. ही इमेज सेव्ह करून घेऊया आपण. ओके, ही पण इमेज आपण सेव्ह करूया. ही इमेज तुम्हाला त्या इमेजच्या ऐवजी टाकता येते. इथं आपण ती इमेज सेव्ह करून घेतली लाईक दॅट. ओके, ही जर इमेज टाकायची असेल तर ह्या इमेजला आपण इमेज 2 नाव देऊया. ओके, फक्त तिथं नाव चेंज करूया. इथे येऊया आणि इथं नाव टाकूया इमेज 2. सेव्ह करा. इथे येऊ, आपलं पेज रिफ्रेश करा. बघा ही न्यूची ब्लिंक इमेज काय व्हायला लागली, आपली रन व्हायला लागली. येस, अंडरस्टँड दॅट. कशा प्रकारे आपण या इमेजेस वगैरे टाकू शकतोय. सो आपण आत्ता हेडर इमेज टाकलेली आहे, आपले मेनूज तयार केलेले आहेत आणि आपण मार्क्यूमध्ये आपण जे काही टेक्स्ट टाकणार आहे ते टेक्स्टही टाकलेलं
आहे. ओके, थोडासा मध्ये स्पेस पाहिजे टेक्स्टमध्ये आणि मार्किवमध्ये. सो इथे थोडासा स्पेस आपण कॉपी करूया हा वाला आणि इमेजच्या मध्ये आणि मार्किवच्या मध्ये टाकायचं. ओके, इमेजच्या मध्ये आणि मार्किवच्या मध्ये, कारण की थोडं जास्त जॉईन होऊन यायला लागले. हे बघा, थोडंसं आपण स्पेस टाकू दोन्हीच्या मध्ये. ओके, नाउ इट्स लुकिंग ग्रेट. ओके, लाईक दॅट. सो अशा प्रकारे आपण अजून स्टार्ट केलेलं आहे पेज करायला. आपण फक्त आज हेडर इमेज मेनू तयार केलेले आहेत आणि आपण मार्किव टाकलेला आहे. ओके, अजून आपल्याला हा सगळा कंटेंट भरायचा आहे. हे पेज करायला आपल्याला एक 2-3 सेशन तरी नक्की जाणार आहेत, पण आपलं वेब पेज तयार व्हायला लागले. ओके, सो जितकं झालेलं आहे तितकं तुम्हीही करा. ज्यांना हवा आहे त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या कोडिंगचा. हा आहे हेडर इमेजचा टॅग. ओके, हे प्रत्येकाने आपापलं घाला आता. ओके, आपल्या वेबसाईटमध्ये. नाव हिअर इज अ मेनू और अँकर टॅग. अँड नाव लास्ट वन हिअर इज द मार्किव टॅग. ओके, आपण आता 3चे कोडिंग घातलेले आहेत. आपण स्लाइड शो अजून बघितलेला नाही आहे, सो आपण स्लाइड शोचं कोडिंग अजून घातलेलं नाही आहे. येस, इथं पण समजले सगळ्यांना.